जय श्रीराम. गेले 118 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं आपण वाचन करतो. आणि आजचा हा 119वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि सगळ्या लोकांना श्रीरामाच्या नामाची, त्यांच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. या पुस्तकात या प्रवचनांच्या द्वारे त्यांनी हे पण सांगितले की खरे संत कोण, ते संत कसे ओळखावे आणि जे आपण संसारिक लोक आहोत, ते लोक संसार करता करता देखील परमार्थात कसा करू शकतात. अगदी साध्या सोप्या उदाहरणासहित त्यांनी आपल्याला याच्याबद्दल मार्गदर्शन हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात केले. वर्षभराचे जे असणारे पुस्तक, प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतात आणि स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आज आपण 119व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन इथे आपण करणार, त्याचं शीर्षक आहे, खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंतांची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय पार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली आहे. रामा, तूच आता तार, अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. म्हणजे बेसिकली संत सहवास लाभण्याकरता आपल्याला आपलं वयाचा उतार काळ म्हणजे वार्धक्यापर्यंत किंवा शेवटच्या क्षणी येईपर्यंत थांबण्याची काही गरज नाही. आपण आपली इच्छा असेल त्यावेळेपासूनच आपल्याला हे संत कधी भेटतील, कुठे भेटतील आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल हे आपण शोधलं पाहिजे. आणि ज्याला खरोखरच तळमळ असते त्यालाच ते भेटतात. म्हणजे जसं अरण्यातून, जंगलातून ज्याला बाहेर जाण्याची इच्छा असते, तळमळ असते, त्यालाच ती वाट मिळते. तसंच ज्याला खरोखरच इच्छा आहे त्यालाच ते संत मिळतात. स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संतांना शरण जावे. पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये? आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचं पत्र नाही म्हणून काळजी करतो. पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये? बेसिकली महाराजांनी आपल्याला स्वतःला आपल्यालाच एक प्रश्न विचारलेला आहे, की समजा आपण आपल्या वडिलांचं विस्मरण झालं किंवा त्यांचं आपल्याला पत्र आलं नाही, तर आपण विचार किंवा चौकशी करतो, राईट? पण भगवंता जो आहे, जो आपल्या जन्मापासून दूर झाला म्हणजे आपल्याला त्याची तळमळच नाहीये. ती तळमळ का नाही? हे आपण त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाव घेतो तो कोण? असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? आणि रामही हवा आहे आणि विषयही हवा, हे जुळणार कसे? बेसिकली नामस्मरण करणं हे कोणत्याही इष्टदेवतेचं, कुलदेवतेचं, तुमची ग्रामदेवता, हे तुम्ही कोणाचंही नामस्मरण करू शकता. जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. पण त्या नामस्मरणामध्ये आपलं प्रेम देखील असलं पाहिजे. संसार करता करताच आपण परमार्थ करण्याकरता सगळ्यात उत्तम साधन म्हणजे नामस्मरण. मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळ होतो तोपर्यंत कर्ममार्गाने जाणे जरूर. कर्ममार्ग सांभाळताना कर्ता मी नव्हे, ही भावना सांभाळणे जरुरी आहे. म्हणजे आपण जे काही काम करतो, हे त्याच्या इच्छेने होत असतो आणि तो आपल्याकडून करून घेतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. जो खरा अनुभवी आहे, तो बोलणारच नाही आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल, तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो,
त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. म्हणजे खरोखरच गरज असेल तरच आपण बोललं पाहिजे. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे? म्हणून जे लोक कमीपणा करूनही पुष्कळ बोलतात. पण अनुभव नसून उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दराचे आहेत. म्हणजे उगीचच स्वतः आपण कोणत्याही प्रकारचा अनुभव न घेता आपण दुसऱ्याला फक्त आणि फक्त शाब्दिक मार्गदर्शन करतो, त्याचा काहीच अर्थ नाही. जे खरे संत असतात, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो आणि त्यांना लोकांनी त्रास दिला तरी, त्यांना लोकांनी बडबड जरी केली, तरी पण ते लोकांचं भलं व्हावं म्हणून त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. म्हणून खरे संत आपल्याला ओळखता आले पाहिजे. जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसवणार नाही, असा मनुष्यच जगाला मार्गाला लावू शकेल. म्हणजे लोकांना आपण फसवलं नाही पाहिजे हे बरोबर आहे. पण आपण स्वतः देखील फसले गेलो नाही पाहिजे, हे देखील तितपत महत्त्वाचं आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. तेच महाराज सांगतात. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात. कारण त्याच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला, की "मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार." आणि जो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. काही-काही वेळेला वडील, आई-वडील देखील मुलांना ओरडतात, त्यांना काही मारतात वेळेप्रसंगी. पण त्याचा उद्देश हाच असतो, की याची प्रगती व्हावी. दूरच्या लोकांना किंवा लांबच्या नातेवाईकांच्या मुलांना किंवा आपल्याकडे कमी क्वचित येणाऱ्या मुलांना तेच आई-वडील कसे मारतील? म्हणजे स्वतःचे आई-वडील असेल तरच मारू शकतात. दुसऱ्यांची मुलं असतील, त्यांना मारणं कठीण असतं. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत. साधूंच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत ते काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. शेवटचं वाक्य, संतांच्या संगतीत आपण गेलो, की आपले कर्तृत्व संपले. म्हणजे खरी तळमळ लागली म्हणजे तरच संत भेटतो आणि आपण संतांना भेटलो, की आपल्याला संत भेटले, तर आपण सर्व संतांना अर्पण करायचं असतं आणि आपल्या कोणत्याही प्रकारची बुद्धी न वापरता संतांनी जे सांगितलं ते आपण ऐकायचं असतं. खऱ्या संतांची गोष्ट करतोय. म्हणजे फक्त भगवे कपडे घातले आणि कोणीतरी राम, 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 राम किंवा ओम नमः शिवाय काहीतरी म्हणतोय, म्हणजे तो संत झाला असं नव्हे. खरे संत ओळखा, जे दुसऱ्यांचं कधीही वाईट चिंतत नाही. नेहमीच चांगलं बोलतात, चांगलं चिंततात. लोकांच्या भल्यासाठी, लोकांचे शब्दांचे मार देखील व हातांचे, पायांचे मार देखील झेलतात. तेच खरे संत आहेत. त्यांना दिवस-रात्र तुमच्या प्रगतीचा ध्यास असतो. म्हणून अशा संतांना आपण भेटलो किंवा आपल्याला ते भेटले, तर त्यांना आपण त्यांच्या जवळच राहावं, त्यांच्यापासून दूर कधीच होऊ नये. आणि जर त्यांना फिजिकली अशा प्रकारचा सहवास लाभत नसेल, तर त्यांनी सांगितलेलं नामस्मरण करावं. काही त्यांनी लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या अशा ग्रंथांचं आपण वाचन करावं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण पालन करावं. म्हणजे खोटं न बोलणे, चाडी न करणे, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर अशी षड्रुपांपासून लांब राहणे किंवा त्याचा इम्पॅक्ट कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं असतं. मीपणा, अहमपणा, अहंकार पासून लांब राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 119व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा आरोग्य द्यावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.